कुकरमध्ये तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये टाकायचा उभा चिरलेला कांदा आणि छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान लालसर भाजून झाला की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं। टोमॅटो घालणे खूप महत्त्वाचं आहे। टोमॅटोमुळे चव छान येते आणि टोमॅटो आपल्यासाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे। मग घालायच्या हिरव्या मिरची आणि लाल मिरची जे मी कट करून घेतलेले आहे। नंतर घालायचे आलं लसणाची पेस्ट। एक बटाटा स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोडी करून टाकून घ्यायच्या। मग त्याच्यामध्ये घालायचे 2 तमालपत्री, 1 दालचिनी आणि थोडासा जिरा, 2 काळी मिरी, 2 लवंग घातलेले आहेत। याच्यामध्ये घालायचं आता मीठ। नंतर लगेच याच्यामध्ये घालायचं धुतलेला तांदूळ आणि छान मस्त हलवून घ्यायचं। परत घालायची याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि गरम पाणी टाकून घ्यायचं। पाण्याला एक उकळी आली की याच्यामध्ये एवढा आकाराचा लिंबू टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं। मीठ वगैरे आहे का एकदा चेक करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। मस्त स्वादिष्ट आणि चवदार आपला मसाले भात तयार आहे। पेन की नाही जो मम्मी कौन खाया था ना पेन की